ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावरनं महायुती सरकारवर शरसंधान साधलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी विरोधी पक्षनेत्याची घोषणा न झाल्यामुळे संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले। राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्यावर देखील निशाणा साधलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन जवळपास 1.5 वर्ष उलटलं तरीही राज्याला अद्याप विरोधी पक्षनेता मिळालेला नाही। दरम्यान यावरूनच संजय राऊतांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे। सरकारकडून लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। विरोधी पक्षाला ते पद द्यायचं नाही यासाठी कारस्थानं केली जातात। हे महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचेपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल, काळ्याकुट्टशाही। एवढं बहुमताचं सरकार असताना विरोधी पक्ष नेत्याची एवढी भीती का असावी भाजपला, हा प्रश्न आहेच। आणि म्हणून वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या म्हणजे विधान परिषद आणि विधानसभेत दोन्हीकडे आमची जी मागणी केलेली आहे आम्ही त्याला त्यांनी एकतर उत्तर द्यावं किंवा दाद द्यावी। येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे विरोधी पक्ष नेता विना होतं हे काही पहिल्यांदा होत नाहीये। हे मागचे 2-3 अधिवेशन जर तुम्ही पाहिले तर त्यालाही विरोधी पक्ष नेता नव्हता, परंतु विरोधी पक्षनेता न होण्यामागचे कारण वेगळे आहेत। तुमचं जर संख्याबळ नसेल तर तुम्हाला विरोधी पक्षनेता कसं घोषित करायचं? काही कायद्याचे काही तरतुदी आहेत ना। विरोधी पक्षनेता पद नाही ह्याच एक मुद्दा घेऊन बोलणं हे कितपत योग्य आहे? म्हणून आता याही अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही, तरी त्याच गोष्टी घेऊन जनतेचे असलेले प्रश्न जे महत्वाचे आहेत, जे त्यांच्याशी निगडीत आहेत, त्या प्रश्नावर या विरोधी पक्षाच्या आमदारांनी बोललं पाहिजे। विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे, होऊ द्या चर्चा। ठीक आहे, तुमचं बहुमत असेल, पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीनं वागतायत याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीनं विधानसभा किंवा विधिमंडळ चालवलं जात। तुमचा अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला? तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुम्हाला अधिकार लोकशाहीने आणि संविधानाने दिलेले आहेत। संजय राऊत, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर नक्की अविश्वास प्रस्ताव आणा। कशा पद्धतीनं हुकुमशाहीचा कारभार महाविकास आघाडीच्या काळामध्ये होता, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले असताना कशा पद्धतीनं आरेरावी भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित करण्याचं पाप महाविकास आघाडीनं केलं होतं। या अधिवेशनात तरी महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता मिळणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।